सरकारनं त्यावरती म्हणणं मागितलेलं आहे. 15 दिवसाचा वेळ आहे म्हणणं देणाऱ्यांना. मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतोय, माझं असं म्हणणं आहे आणि विनंतीसुद्धा आहे सगळ्यांना, जे अभ्यासक आहेत आरक्षणाचे, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आरक्षणाच्या कायद्याबद्दलची, घटनेच्या कायद्याबद्दलची माहिती आहे, घटना अभ्यासक आहेत आणि कायदा अभ्यासक आहेत, ज्यांना आरक्षणाच्या बाबतचे बारीक खचखाळगे माहिती आहेत, या सगळ्यांना विनंती की तुमचं म्हणणं तिथं मांडा. हा जो सगळ्या सोयऱ्यांचा आता कायदा बनतोय, इथं तुमचं म्हणणं 15 दिवसात तिथं मांडा. सगळा सोयरा ह्यो फायनल शब्द आहे. ज्याची नोंद मिळाली, ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्यांना यापासून नोंद न मिळाल्यामुळं फायदा होणार आहे लाखो करोडो लोकांचा. ही शब्द मराठा समाजाने लक्षात ठेवावा. मग ह्या अभ्यासकांनी आता तिथं म्हणणं मांडावं. उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचं आहे, काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका. तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ॲड करायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचं आहे का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. ध्यानात असू द्या. सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ आहेत, जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा, ते त्याच्यात घेणार आहेत. इकडं कशाला मांडता आणि इकडं कशाला लिहिता, आमकं झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगं पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं. काय विचारायचं आहे? समाजाचं कल्याण झालं आहे. मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि याला जोडून एक महत्त्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलं आहे. 1902चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. आवाहन केलं आहे, तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे. तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा, त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय याला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखवता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं हुशारी दाखवून इथं रात भरली येते, त्याच्यावर इतकं लांब लिहिलं ती. हां, मग ते लिहूस तर तिथं मांडणं कचा तू हो म्हणणं काय मांडायचं, काय मजबूत होईल ना आमच्या आम्ही गोरगरीब मराठ्यांनी कायदा आणला का नाही? आणला. आता ते मजबूत करण्यासाठी आम्ही सगळा सोयरा शब्द घातला आहे. सगळ्या सोयऱ्याला जोडून तुमचा काही पॅरेग्राफ द्या पक्का, त्याला बेस होईन, आणखीन मजबूत होईन तो कायदा. मराठे पुन्हा जिंकतील सारखे. आम्ही जिंकून आलो, ते नाही गेले आणि काय आलं. तो आलता पै इथं बसला घरी गोधाड्या पांघरून 50 आणि आम्हाला लागला शहाणपणा शिकायला. आम्ही कुकडेत पोरं तिथं, आणखीन पोर रस्त्यानं चालत येत. रात्री काल मी माजलगावला गेलो, मला कमीत कमी 240 गाड्या भेटल्यात. ते म्हणले आम्ही दमाने मुक्काम करत आलो. हे श्रेय नाही कळत का तुम्हाला? शहाणपणा असल्यासारखा लिहितात त्याच्यावर काही बी. बघा त्यांचा घ्या आदर्श. ते बैठका घेऊन सुद्धा हरकती विरोधात मांडण्यासाठी सज्ज झालेत. तुम्ही सोशल मीडियाला सज्ज झालात काय? तुम्ही तिथं सज्ज व्हा सगळे. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती, यांना सांगा, मी पण विनंती करून सांगितलं की तुमचं काय ज्ञान आहे ना तिथं वापरा, कायदा मजबूत होईल. इकडे सोशल मीडियावर वापरून वाटोळं करू नका आणि अन्नात माती घालू नका. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।